मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माई सर्वांच्या समोर गौरी या घरची लेकच नाही तर या घरची मालकीण सुद्धा आहे असं जाहीर करतात. तर तेव्हा शालिनी आणि देवकी रागाला येतात. तर बाकी सर्वजण टाळ्या वाजवून आनंद साजरा करतात. तर तेव्हा जयदीप माईंना गौरीसाठी मला सुद्धा काहीतरी करायचं आहे असं सांगतो आणि आतमध्ये निघून जातो. तर शेखरदाजी मला सुद्धा गौरीसाठी काहीतरी करायचं होतं असं बोलतात. तेव्हा उदय मला वाटलंच होतं असं म्हणून शेखरदाजींची चेष्टा करतो. तेव्हा शेखरदाजी मला तर गौरीसाठी आमच्या बिराडाला फोन लावायचा होता असं बोलतात आणि रेणुकाला फोन लावतात. तेव्हा रेणुका मी गेटवरतीच पोचले आहे असं सांगते. तर इकडे शालिनी देवकीच्या कानामध्ये तिचा पुढचा प्लॅन सांगते. तेव्हा देवकी तिथून निघून जाते. इतक्यात जयदीप तिथं गौरीसाठी फेटा घेऊन येतो आणि गौरीला फेटा घालू लागतो. तर दुसरीकडे देवकी रेणुकाला बाहेरच थांबवते आणि तुम्ही इतका वेळाने कसे काय आलात असं विचारू लागते. तेव्हा रेणुका मला थोडा वेळ झाला आहे, आता मी कार्यक्रम बघायला जाते असं म्हणून चाललेली असते. तेव्हा देवकी परत रेणुकाला थांबवते आणि स्वतःची शोभा करून घेण्यासाठी एवढी गडबड कशाला पाहिजे असं बोलत, इतकी वर्ष आम्ही सहन केलं, थोरल्या सूनबाई असून सुद्धा सगळे मान धाकट्या सूनबाईलाच होते, आता तसंच तुमचं आहे, थोरली लेक असून सुद्धा सगळा मान धाकट्या लेकीलाच मिळत आहे असं बोलते. त्यावर रेणुका असं काय झालं आहे असं देवकीला विचारू लागते. तेव्हा देवकी रेणुकाला गौरी धाकटी लेक असून सुद्धा घराच्या सगळ्या चाव्या तिला दिल्या आहेत आणि तिला घराची मालकीण घोषित केलं आहे. आता ती करोडोंच्या गाडीमधून फिरत बसेल आणि तुम्ही लाखोंच्या एसटीमधून फिरत बसा असं सांगते आणि आतमध्ये निघून जाते. तर इकडे जयदीप गौरीला फेटा घालतो. तेव्हा शेखरदाजी जोरजोराने टाळ्या वाजवू लागतात आणि आता फॅमिली फोटो झालाच पाहिजे असं म्हणून सर्वांना स्टेजवरती घेऊन जातात आणि सगळेच वरती आले आहेत म्हटल्यावर फोटो कोण काढणार असं बोलतात. तर तेव्हा आम्हाला फोटो काढायला सांगतात. तेव्हा आम्हा मग मी कशी काय फोटोमध्ये येणार असं शेखरदाजींना विचारते. त्यावर शेखरदाजी मी तुमचा सेपरेट फोटो काढून त्याला फॅमिली फोटोमध्ये जॉईन करतो असं म्हणून कॉमेडी करतात. तेव्हा जयदीप आम्हाला फोन देत असतो. इतक्यात रेणुका तिथं येते आणि आम्ही बसत नाही का या फॅमिलीमध्ये असं विचारू लागते. त्यावर शेखरदाजी तू तर माझ्या मनातच बसत आहेस की लवकर एकीवरती फोटो काढायला असं बोलतात आणि माई सुद्धा रेणुकाला स्टेजवरती बोलावून घेतात आणि किती उशीर केला आहेस असं विचारतात. तर रेणुका सिंहासनावरच बसवलं आहेस की गौरीला असं माईंना बोलते. त्यावर शालिनी तुम्ही खूप मिस केलं आहे, आम्ही स्वतःच्या हातानं ओवाळलं आहे तिला, तिचे पाय सुद्धा धुतले आहेत आणि मी स्वतः पुसले सुद्धा आहेत असं बोलते आणि त्यानंतर जयदीपदाजींनी फेटा सुद्धा घातला आहे तिला, ती आता कशी महाराणीसारखी बसली आहे सिंहासनावर, तुम्ही आता इथून बाजूला व्हा असं बोलत शब्द सावरते आणि दाजींच्या बाजूला जाऊन उभा राहा असं मला म्हणायचं होतं असं सांगते आणि फॅमिली फोटो काढायचा आहे ना असं बोलते. तेव्हा रेणुका माई आणि दादांच्या मध्ये जाऊन उभा राहते. तर त्यानंतर शालिनी जयदीपला हळू आवाजामध्ये आता दिवस कसे पलटतात ते बघा, राज्याचा रंक व्हायला वेळ लागणार नाही, या खुर्चीमध्ये तर तू बसत होतास ना, आता तर गौरी बसली आहे, आता तुझ्यात आणि आमच्यात काय फरक राहिला असं खोचक बोलून जयदीपला स्माईल कर की असं म्हणते. तर आम्हा सगळ्यांना हसायला सांगते आणि सगळ्यांचा छान फॅमिली फोटो काढते. तर त्यानंतर खोलीत गेल्यावरती शालिनी घरात काय चाललं आहे मला काही कळना झालं आहे, मी थोरली सून आहे या घरातली, खोट्या खोट्या टाळ्या वाजवणारी असं बोलत दिवाळं काढलं होतं त्या जयदीपनं, त्यावेळेला मी होते म्हणून फॅक्टरी परत उभी राहिली, नाहीतर सगळ्यांची वाटच लागली असती, त्यावेळेस माझा सत्कार कोणी नाही केला, उलट मला घराबाहेर काढलं असं बोलत असते. त्यावर मल्हार शालिनीला तुम्ही काय डोक्यावर पडला आहे का, काय पण काय बोलत आहे असं म्हणत, कंपनीला कोणी आग लावली होती, अगोदर अडचणीत टाकायचं आणि नंतर मदत करायची, ही असली थेरं तुमची उघडी पडली होती माईदादांच्या समोर, म्हणूनच त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं होतं. इतक्या वर्ष मी तुम्हाला सांगत होतो एक तरी गोष्ट करा त्या गौरीसारखं निखळ मनानं, पण तुम्ही नाही केलीत असं रागाने बोलतो. त्यावर शालिनी उदयला हा नवरा कसा काय असू शकतो माझा असं बोलते आणि थोरला मुलगा असून सुद्धा काडीची किंमत नाही, याचं दुःख काहीच नाही, वरती आम्हाला जाब विचारत आहे असं बोलते. त्यावर देवकी
त्यांचं एक वेळ मी समजू शकते, त्यांचा कंपनीत काही सुद्धा इंटरेस्ट नाही आणि त्यातलं त्यांना काही येत पण नाही असं बोलत, पण हे आमचे मॅड हेड बघा की कसं करत आहेत असं बोलते. त्यावर उदय देवकीवरती ओरडतो, तर शालिनी उदयला ती बरोबरच बोलत आहे असं म्हणत, तुम्ही दोघे वारस असून सुद्धा इथं तर सगळी खेळच बदलली आहे, लेकी वारसानच सगळा खेळ चाललेला आहे, तरी सुद्धा तुम्ही दोघं हातावरती हात ठेवून बसला आहे असं म्हणते. आणि यांचं तर जाऊ दे, पण तुम्हाला तर अक्कल आहे ना असं बोलते. त्यावर उदय शालिनीला, मी आता काय करू, कोणीच काही करू शकत नाही, दादा आणि माईंच्या समोर कोणाचं काही चालतच नाही असं बोलतो. त्यावर शालिनी, जोपर्यंत आई आणि बाप मोठे असतात ना तोपर्यंत त्यांच्या चुका सुधारतात, पण एकदा पोरं मोठी झाली की ते आईबाबांच्या चुका सुधारतात असं बोलते. त्यावर मल्हार शालिनीला, मग आता आम्ही काय करायला पाहिजे असं बोलू लागतो. तर शालिनी मल्हारला गप्प बसवते आणि मी तुझ्याबरोबर बोलतच नाही असं म्हणत उदयला, माईदादांनी जयदीपला कंपनी सांभाळायला दिली होती त्यावेळेला मी काही बोलले नाही असं बोलते. तर त्यावर मल्हार शालिनीला, तुमची काय शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाली आहे का, इतक्या लवकर सगळं विसरला का तुम्ही, त्यावेळी सुद्धा तुम्ही राडा घातला होतात असं बोलतो. त्यावर शालिनी मल्हारला, मी राडा घालणारच की असं बोलत, तुम्ही थोरले असून सुद्धा तुम्हाला काही नाही आणि त्याला कंपनी सांभाळायला दिली, मी काय देव आहे का, मी माणूसच आहे ना, तरी सुद्धा मी शांतपणे सगळं स्वीकारलं ना, तो शिर्के पाटलांचा लहान पोरगा होता म्हणून त्याला कंपनी सांभाळू दिली, पण आता तो शिर्के पाटील सुद्धा राहिला नाही, मग त्याला कशाला कंपनी सांभाळायला द्यायची असं बोलते. त्यावर उदय, तो एवढा लंडनवरून शिकून आला आहे ना आणि कंपनी सुद्धा चांगलीच चालवत आहे आणि मला तर रिटेल चेनची जबाबदारी सुद्धा दिली आहे ना असं म्हणतो. त्यावर देवकी भडकते आणि यांची टेप परत सुरू झाली असं बोलते. तर उदय शालिनीला, माईदादांच्या समोर कुणाचं काही चालत नाही असं परत एकदा बोलतो. तर शालिनी, मला तुमच्याकडून खूप अपेक्षा होती, तिजोरीचं दार देवाने आपल्यासाठी उघडलं आहे, आता जर आपण त्यात हात नाही घातला ना तर आपल्यासारखे करंटे आपणच असणार आहे, थोडा विचार करा असं बोलते. त्यावर मल्हार उदयकडे बघतो आणि तू काय विचार करत आहेस, तू जर शहाणा असशील ना तर या बायकांच्या नादाला लागू नकोस असं म्हणतो. आणि 2 वेळचं जेवायला नीट मिळत आहे ना ते सुद्धा मिळणार नाही यांच्या मागे लागलास तर असं म्हणून तू इथून जाऊन झोप जा असं सांगतो. तेव्हा उदय तिथून निघून जातो आणि मल्हार सुद्धा निघून जातो. तर देवकी शालिनीला, तुम्ही एवढे पोटतिडकीने बोलत आहे तरी सुद्धा यांना काही पटत नाही, गेले निघून असं बोलू लागते. तर शालिनी, मी आता बंदुकीतून गोळी सोडली आहे, आता निशाणा बरोबर लागतो का नाही ते तू बघ असं देवकीला बोलते. तर दुसरीकडे शेखरदाजी, माई आणि दादांना, आता तुम्हाला 2-2 जावई मिळाले आहेत, 2-2 जावई आणि 2 सुना, एकदम बरोबरीचं गणित झालं आहे आता असं बोलतात. त्यावर दादा शेखरदाजींना, आमच्या दोन्ही सुना लेकीवाणी आहेत असं आम्ही नाही म्हणणार, पण आमचे दोन्ही जावई लेकावानी आहेत हे मात्र खरं आहे असं बोलतात. त्यावर शेखरदाजी दादांना, मी तुमचा आभारी आहे असं बोलतात. तर माई, आपल्या दोन्ही सुना लेकीसारख्या जर वागल्या असत्या ना तर त्यांना सुद्धा आपण लेकीचाच मान दिला असता असं बोलत असतात. इतक्यात रेणुका तिथं येते आणि माईंना, लेकींमध्ये सुद्धा तू दुजाभाव करत आहेत आणि सुनांना कधी लेकीचा मान देणार असं बोलते. तेव्हा शेखरदाजी रेणुकाला, आता एवढा चांगला कार्यक्रम झाला आहे ना तर तुझं काय आहे असं विचारतात. त्यावर रेणुका, धाकटी असून सुद्धा केवढा मोठा सोहळा पार पडला, मानपान सुद्धा दिला तिला असं बोलत, राज्यच चालवायला दिलं तिला आणि थोरली असून सुद्धा माझ्या वाटेला वनवासच दिलास असं बोलते. त्यावर माई शेखरदाजींना, तुम्ही तुमचं घर जंगलात बांधलं आहे का असं बोलून कॉमेडी करतात. तेव्हा दादा आणि शेखरदाजी मोठ्याने हसू लागतात. तर रेणुका माईंना, तू चेष्टा करू नकोस, आजपर्यंत तुम्ही दोघांनी काय केलं आहे माझ्यासाठी असं बोलते. त्यावर माई रेणुकाला, तुझ्या बारशापासून बाळंतपणापर्यंत सगळेच सोपस्कार याच घरात झाले आहेत ना, ते पण अगदी थाटामाटात, आणि तू मलाच काय विचारत आहेस, तू एकुलती एक होतीस म्हणून तुझी किती कौतुक केलेत ते सगळे विसरली आहेस का तू असं बोलतात. तर दादा रेणुकाला, गौराबाईंना तर यामधलं काही सुद्धा मिळालं नाही ना असं सांगतात. तर त्यावर शेखरदाजी, म्हणूनच तर आपण ते आज सगळ्यांनी मिळून तिला दिलं आहे असं बोलतात. आणि गौराबाई, आता तुझी धाकटी बहीण आहे ना असं रेणुकाला बोलतात. तर रेणुका, मी तेच तर बोलत आहे असं म्हणत, धाकटी असून सुद्धा सगळे अधिकार तिला दिले आहेत, या घरात थोरल्यांना काय मान आहे का नाही असं विचारते. त्यावर माई रेणुकाला, ज्याची त्याची किंमत ज्यानं त्यानं कमवायची असते, थोरला धाकला असं आम्ही काही सुद्धा मानत नाही, या घरामध्ये फक्त कर्तृत्वालाच महत्त्व आहे, बाकी कशाला नाही असं सांगतात. त्यावर शेखरदाजी आणि गौराबाईंनी हे सगळं मिळवलं आहे, अगोदर सून म्हणून आणि आता लेक म्हणून, तिने तर हे सिद्धच केलं आहे की दादा आणि माईंचा वारसा चालवण्याचा या घरातला अधिकार फक्त तिचाच आहे असं सांगतात. आणि रेणुकाला,
तू कर, तुला सुद्धा मिळतील अधिकार असं बोलतात. त्यावर रेणुका, जो माझा हक्क आहे ना, त्यासाठी मला कोणाला सुद्धा काही पण विचारायची आणि काही सिद्ध करायची काहीच गरज नाही असं रागाने बोलून तिथून निघून जाते. त्यावर दादा, आता या रेणुका सुद्धा रुसून बसल्या असं बोलू लागतात. तर शेखरदाजी माई आणि दादांना, तुम्ही काळजी करू नका, मी तिची समजूत घालतो असं म्हणून तिथून निघून जातात. तर माई, हिचं असं झालं आहे तर त्या साळका माळकांचा तर जळफळाटच झाला असेल ना असं दादांना बोलू लागतात. तर इकडे शेखरदाजी बाहेर जातात तेव्हा रेणुका झोपाळ्यावरती बसलेली असते. तेव्हा तिला, तुझं काय चाललं आहे, तुला चांगलं बघवना झालं आहे का असं विचारतात. त्यावर रेणुका शेखरदाजींना, तुम्ही आता किती वर्ष लोकांचं कल्याण झालेलं बघत बसणार आहे असं विचारते आणि स्वतःच्या फायद्याचा कधी विचार करणार आहे का नाही असं विचारते. तर शेखरदाजी रेणुकाला आपल्या माणसांच्या मध्ये, नात्यांच्या मध्ये फायदा नुकसानीचा व्यवहार करायचा नसतो असं बोलतात. तेव्हा रेणुका, नात्यात पण शेवटी व्यवहारच कामाला येतो असं बोलत, जयदीप जर या घरचा जावई असेल आणि माईदादांनी सगळा कारभार जावईच्या हातात द्यायचा ठरवला असेल तर थोरल्या जावई या नात्याने तो अधिकार कोणाला मिळाला पाहिजे असं शेखरदाजींना विचारते. त्यावर शेखरदाजी रेणुकाला, तू डोक्यावरती पडली आहेस का, कसली भाषा बोलत आहेस तू, का तू सुद्धा त्या शालिनीच्या नादाला लागली आहेस असं विचारतात. तेव्हा रेणुका, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते म्हणा, काय समजायचं आहे ते समजा, पण आज पहिल्यांदाच मला शालिनीचं वागणं पटत आहे. आजपर्यंत थोरली सून असून सुद्धा तिच्यावर जो काय अन्याय झाला आहे ना, तोच अन्याय आता माझ्यावर होताना दिसत आहे आणि त्याचाच मला त्रास होत आहे असं बोलते. त्यावर शेखरदाजी, तुझा जो काही त्रास आहे ना तो तूच सहन कर, माझ्या डोक्याला त्रास द्यायचा नाही आणि हे तुझ्या डोक्यातलं लवकरात लवकर काढून टाक असं सांगतात. त्यावर रेणुका, तुम्ही मला काय बोलत आहे की मी शालिनीसारखं वागत आहे, पण तुम्ही तर कुठं मल्हार भाऊपेक्षा वेगळं वागत आहे, गप्पच बसला आहे ना. पण मी नाही गप्प बसणार, तुमचा अधिकार जर का मागून मिळत नसेल ना तर तो मी हिसकावून घेणार असं सांगते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उदय देवकीला बोलवत असतो तर देवकी सिरियल बघण्यात गुंग झालेली असते. तेव्हा उदय रागाला येतो आणि तिच्या कानातले हेडफोन काढून, मला चहा घेऊन ये असं सांगतो. त्यावर देवकी उदयला, तुमचे हात काय मोडले आहेत का, स्वतःच्या स्वतः बनवून घ्या असं बोलत, माझा एपिसोड बघायचा राहिला आहे तो मला बघून घेऊ देत असं म्हणते. तर उदय हळू आवाजामध्ये, परिस्थिती अवघड आहे असं बोलू लागतो. इतक्यात शालिनी तिथं उदयला चहा घेऊन येते आणि मी जे काही सांगितलं आहे ना ते जर केलं तर परिस्थिती सोपी होईल असं बोलते. तर उदय शालिनीला, तुम्ही चहा कशासाठी घेऊन आला आहे असं बोलतो. तर देवकी शालिनीला, माझ्यासाठी चहा नाही आणला का असं विचारते आणि हेच प्रेम आहे का तुमचं माझ्यासाठी असं बोलते. तर शालिनी देवकीला, चहावर प्रेम ठरवणार आहेस का तू असं बोलत, तुझ्यासाठी चहा केला आहे, तो जाऊन घे जा तू असं बोलते. त्यावर देवकी, तुम्ही घेऊन आला असतात तर असं बोलून तिथून निघून जाते. तर तेव्हा उदय शालिनीला, या चहाची लालच कशासाठी आहे ते मला कळालं आहे असं बोलतो आणि मुद्द्याचं बोला असं शालिनीला म्हणतो. त्यावर शालिनी उदयला, तुम्ही खरोखरच हुशार आहे, आमच्या पैलवानासारखं नाही, तुम्ही धाडसी सुद्धा आहे आणि मी कुठला आडपडदा न ठेवता तुम्हाला सांगते, आमच्या पार्टीमध्ये सामील व्हा, नाहीतर आयुष्यभर तुमची बहीण आणि ते दाजी यांची गुलामीच करत बसावी लागेल तुम्हाला असं बोलते. तेव्हा उदय शालिनीला, तुम्ही जे मला काल बोलला ना त्याचा मी रात्रभर विचार केला, पण या अगोदर दुधाने इतक्या वेळेला माझं तोंड भाजलं आहे, त्यामुळे ताक तर सोडाच, पण मी पाणी सुद्धा फुंकूनच पित आहे असं सांगतो. त्यावर शालिनी उदयला, जे झालं ते झालं, चुका तर माणूसच करतो ना आणि सुधारतो सुद्धा, आता एक नवीन संधी आली आहे आपल्या हातात, त्याच्याकडे लक्ष द्या असं सांगते. त्यावर उदय शालिनीला, कुठली आणि कसली संधी, तुम्हालाच दिसत आहे ती, मला तर काही कळना झालं आहे असं बोलत, मी हे कबूल करत आहे की जयदीप या घरचा जावई आहे, पण माई आणि दादा कंपनीचा सगळा कारभार जयदीपवरच सोपवणार, कारण माई आणि दादांचा जयदीपवरचा विश्वास तसूभर सुद्धा कमी झाला नाही असं सांगतो. त्यावर शालिनी, म्हातारीकडे आपण लक्ष द्यायचं नाही, त्यांच्या नादी सुद्धा लागायचं नाही असं म्हणते. तर उदय, पण त्यांच्याशिवाय कोणाकडे अधिकार आहेत का असं विचारतो. त्यावर शालिनी, जयदीप आणि गौरी असं बोलत, आपल्याला त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करायची आहे, हीच संधी आहे असं बोलते. त्यावर उदय शालिनीला, हे कसं काय शक्य आहे असं बोलतो. तर शालिनी, तो जयदीप मालक म्हणून वावरत होता घरामध्ये, आता तो नोकर म्हणून वावरत आहे, काय सुद्धा राहिलं नाही त्याचं, रक्ताचं नातं सुद्धा नाही राहिलं आणि कुठला अधिकार सुद्धा नाही राहिला, सगळे अधिकार तर त्या गौरीलाच मिळाले आहेत, लेक म्हणून तिचा सत्कार केला आहे माईदादांनी असं बोलते. त्यावर उदय शालिनीला, तुम्हाला सुद्धा माहिती आहे जयदीप आणि गौरीमध्ये किती प्रेम आहे, ते एकमेकांच्यात अंतर येऊ देणार नाहीत असं बोलतो. त्यावर शालिनी, नको येऊ देत अंतर, ते येणारच नाहीत, ते आपल्याला आणावं लागणार आहे असं सांगते.
त्यावर उदय ते कसं काय असं शालिनीला विचारतो. तेव्हा शालिनी उदयला तुम्ही खूप वेळाने हा प्रश्न विचारला आहे, पण एकदम करेक्ट प्रश्न विचारला आहे असं बोलत उदयला पुढचं सर्व प्लॅनिंग सांगू लागते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जयदीप गौरीला माझा निर्णय झालेला आहे, मी सगळे शेअर आणि सगळे अधिकार गौरीला द्यायला तयार आहे असं सर्वांसमोर सांगतो आणि तिथून निघून जातो. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला